हे बॅटर मी बनवलं होतं चिला बनवण्यासाठी, पण घरात चिला कुणालाच खायचा नव्हता, तर सगळं बॅटर मी कढईमध्ये टाकलं. आता हे बॅटर बनवलं कसं ते सांगते. अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी बेसन पीठ, लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर, काळी मिरी पावडर टाकली आहे. त्याचबरोबर चाट मसाला, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, किसलेलं गाजर आणि किसलेला कच्चा बटाटा टाकला आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून अगदी स्मूथ असं हे बॅटर रेडी करायचं आहे. आता हे सगळं बॅटर आपण कढईमध्ये टाकूया. 1 चम्मच तेल टाकायचं, गॅस चालू करायचा आणि आपल्याला हे मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून जोपर्यंत हे अशा पद्धतीने घट्ट होत नाही तोपर्यंत होऊ द्यायचं आहे. ताटात काढायचं, हाताला थोडंसं तेल लावायचं आणि व्यवस्थित मळून छान गोळा तयार करून घ्यायचा. आता थोडंसं ताटाला तेल लावूया आणि तयार केलेलं हे मिश्रण आहे ना ते आपल्याला या ताटावर छान स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि हव्या त्या आकारात आपण हे कट करून घेऊया. आता मी ह्या वड्यांना छान थोड्या लांबट लांबट कट करून घेतल्या. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि ह्या वड्या आपल्याला ना अलटून पलटून दोन्ही साईडनी छान फ्राय करून घ्यायच्या आहे. आणि बघू शकता मस्त आपली अगदी पटकन तयार होणारी रेसिपी आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी बनवा किंवा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी घरात सगळ्यांना